तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आणि मी आत्ता आहे जालना रेल्वे स्टेशन माझ्या पाठीमागे आहे. तर आता रेल्वेने आपल्याला प्रवास नाही करायचा, तर आता आपल्याला जायचं आहे बस स्टँडला. आणि बस स्टँडवरून आज आपण प्रवास करणार आहोत जामनेरपर्यंत, कारण की जामनेरपासून मला एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे. आणि पाऊस आहे ना, पावसाचे थेंब असे टपकताना दिसतात आहे. तोपर्यंत आता इथं रिक्षा थांबल्यात मागं, तर बघूयात रिक्षाने आता आपण जाऊयात जालना एसटी स्टँडला. इथून 2 ते 2.5 किलोमीटर आहे इथून. तर चला पटकन बघू, रिक्षाला विचारू किती पैसे घेतात ते. हो हो, रिक्षावाले दादा भेटलेत आता आपल्याला. आणि मागचे जे दादा आहेत ना, ते आपल्या सोबतच होते. मागचे जे दादा आहेत ना, ते आता आपल्या सोबत प्रवास करत होते. नमस्कार दादा. तर इथून जवळजवळ 2.25 किलोमीटर असेल ना इथून एसटीचं. तर चला मग जाऊयात आणि बघू. आता आपल्याला डायरेक्ट गाडी मला वाटते मुश्किल आहे, पण बघू सिल्लोडपर्यंत भेटली तरी बास होईल. आणि तिथून मग आपल्याला जामनेरसाठी भेटेल गाडी. तर आता आपण पोचलो आहे आपल्या एस टी बस स्टँडला. आणि इथे एक पण एस टी नाही आहे. तर दादांनी आपल्याला सोडलं. आता हे दादा होते, यांची रिक्षा होती. कधी जर आले जालना रेल्वे स्टेशनला तर हे दादा दिसतील. त्यांच्या रिक्षाने जरूर आपण प्रवास करावा. धन्यवाद दादा सोडल्याबद्दल. धूळ बघा कसली उडते, पावसाची शक्यता भरपूर आहे इकडं. आता समोरची जी आपली लालपरी नाही चालली आहे छत्रपती संभाजीनगरला, तर याच गाडीने आता आपण जाऊ तिथपर्यंत. हे बघा इकडं जालना बस स्थानक मी आपल्याला दाखवलंच होतं. आणि पावसाची शक्यता जास्त आहे. आणि मी आता तिथं दादांना विचारलं ना, तर ते म्हणतात तर रात्री लातूरची गाडी येणार आहे, लातूर जळगाव, ती 2:45ला. तर आलो आता एस टीमध्ये. आपण बघताय एस टी फुल भरलेली, पुढं जागा नाही बसायला. आणि तसं पण वादळ एवढं सुटले ना बाहेर. पाऊस, मी आता रेल्वेने प्रवास केला ना, त्यावेळेस 30 किलोमीटर आधी एवढा खतरनाक पाऊस होता. आणि जसं मी आपलं सांगितलं, लातूरवरून येणारी गाडी जळगावची ती 2:45ला इथे येईल. मग त्याने पाऊरपर्यंत आपण जाऊ शकतो. जामनेरला जाण्यासाठी जायचं तर पाऊर फाट्याला उतरून मग तिथून पुढं दम लागला खरं तर. थोडं फास्ट आलं इकडे बस स्टँडवर. तर पाऊर फाट्याला उतरून मग तिथून आपल्याला जाता येईल जामनेरसाठी. पण बघू आता, इथं थांबण्यापेक्षा मी म्हणतो की छत्रपती संभाजीनगरलाच जाऊयात. तिथून मग आपल्याला भेटेल, भरपूर गाड्या भेटतील. तर बरं झालं आता एस टीमध्ये बसलो, कारण की ना आता आपण समोरचं पाहिलं ना, आता अंधारात तुम्हाला काही दिसणार नाही. पण पुन्हा एकदा पावसाला, जबरदस्त अशा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं आता ही गाडी भेटली नशिबाने, नाहीतर मग काय माहीत कधी दुसरी गाडी भेटली असती. तर आता इथून 159 किलोमीटर दाखवते छत्रपती संभाजीनगर. आता दादा तिकीट काढतात ते समोर, तिकीट काढून घेऊ आणि तिथं पोचू. आणि तिथं पोचल्यानंतर मग बघू पुढं कसं काय करायचं. आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे जालना रेल्वे स्टेशन ते एस टी स्टँड आपल्याला प्रवास करायचा असेल ना त्या शेअर रिक्षाने, तर आपल्याला 20 रुपये घेतात ते शेअर रिक्षाचे, हे लक्षात ठेवा. मुसळधार अशा पावसाला सुरुवात झाली, आपण पाहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जे एस टीचं भाडं आहे जालना ते छत्रपती संभाजीनगर, ते आहे 90 रुपये. तर आत्ता वाजले 9:15, पाऊस जबरदस्त असा पडून गेलाय. आपण सिडको बस स्टँडला आलोय. इकडं पाहताय छत्रपती संभाजीनगर, मागं आपली बस. आणि आता आहे ना पुढं जाण्यात काहीतरी खरं अर्थ नाही, कारण की आपण एकतर सिल्लोडपर्यंत जाऊ आणि तिथं थांबून काय करणार ना. मी असा निर्णय घेतो आता इथंच कुठेतरी रूम बघायची, स्टे करायचं आणि मग सकाळी जाऊयात आता जामनेरला. तर सिडको बस स्टँडच्या थोडंच सिग्नल लागतो, तो ब्रिज लागतो. त्या ब्रिजच्या समोरच आला की हे हॉटेल आहे. आता इथं रात्रीच्या आता जवळजवळ 10 वाजत आले, त्याने माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता. तर आता ही रूम घेतली आहे. रूम ठीक आहे आणि 1300 रुपयाला पडली मला ही रूम. तर रूम आपण पाहताय, रूम चांगलीच आहे. 1300 रुपयाच्या मानाने तर चांगली रूम आहे. आणि इकडे आपण बघताय, इकडे आपल्याला वर्किंग टेबल वगैरे, TV वगैरे आहे. आणि इकडे वॉशरूम पण चांगले इकडे आपण पाहताय. 2 ट्विन्स बेड आहेत आणि लाइटिंग वगैरे. एकंदरीत रूम चांगली आहे. वरती फॅन, AC वगैरे आहे. तर आता भूक लागली आहे,
तर मी आता जातो, काहीतरी खातो आणि बघू आता, एक तर थोड्या वेळाने भेटेल, नाही तर एक तर सकाळी भेटेल. आता समोरचं आपण हॉटेल दीपाली एक्झिक्युटिव्ह आहे ना, तर इथंच थांबलोय. इथं समोरची वरची रूम आहे ना, ही माझी आहे, बरोबर ही वरची. सकाळचे 7 वाजलेत. आत्ता आपण आलो आहोत पुन्हा एकदा सिडको एस टी स्टँडला आणि वातावरण पाहताय खूपच भारी. आता ही शेजारची बस आहे ना, या बसने आता आपण जाणार आहोत CBS एस टी स्टँडकडे, कारण की तिथूनच आपल्याला बस भेटणार आहे जामनेरकडे जायला. तर चला मग जाऊयात आता तिकडेच. तर आता आपल्याला गाडी भेटली आहे, ही गाडी आपण समोर पाहत आहे आणि आता पोहोचलोय आपण CBS एस टी स्टँडला. आपण समोर पाहू शकता ही आहे वैजापूर जळगाव आणि गाडीत गर्दी बघा किती आहे. सकाळ सकाळचं वातावरण आणि ग्रामीण भागातील लोकांना जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पर्याय म्हणजे आपली ST. आता समोर पाहता आपण ही आहे मध्य प्रदेश परिवहन महामंडळाची बस, ही चालली आहे इंदोरला. त्याच्यामध्ये जाण्यासाठी गर्दी नाही, मात्र ST आपली तुडुंब फुलच असते नेहमी. तर म्हणजे आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि इंस्टाग्राम ID आहे पुणेरी.हमसफर. संभाजीनगर, सिल्लोड, भोकरदन, धाड मार्गे बुलढाणा, फुल जाम गाडी. तर 9 वाजले जातात आणि आपल्याला गाडी भेटली आहे भुसावळ गाडी. आणि भुसावळ गाडीत पुढच्या सीटला काही जागा भेटली नाही बसायला, कारण की जर कंडक्टर दादा बसलेत. आता 9 वाजलेत, 9 वाजता निघलो आहे आणि भुसावळ म्हणजे आपल्याला जामनेरपर्यंत आपल्याला आता डायरेक्ट गाडी आहे. तर थोडा वेळ थांबलो. पहिले याच्या आधी एका गाडीमध्ये बसलो होती सिल्लोड, पण सिल्लोड परत उतरा, तिथून परत दुसरी पकडा. त्यापेक्षा त्या दादांनी बोलले की ह्या गाडीमध्ये बस. भुसावळ, पैठण, जामनेर, छत्रपती संभाजीनगर ते जामनेर 210 रुपयाचे तिकीट. जोपर्यंत आपण घाट उतरत नाही ना अजिंठा, तोपर्यंत इकडे ना थंडी जबरदस्त असते, कारण की हा भाग पूर्ण शेतीचा भाग आहे आणि इकडे वरच्या साईडला थंडी भरपूर आहे. फुलंब्री गाव आले. अजून एक लोकल आपली लालपरी दिसते. फुलंब्री ST स्टँडला थांबली गाडी आता आपली. साडे 10 झालेत. आता आपण पोहोचलो सिल्लोड ST स्टँडला आणि सिल्लोड ST स्टँडमध्ये सध्या परिस्थिती बघा कशी. इकडे बघा जागा बघा कशी धरली जाते, पिशवी टाकून, ऑप्शनच नाही. आता सकाळ सकाळी थोडं भूक लागली, तर त्यासाठी नाश्त्यासाठी घेतलं आहे वडा. 20 रुपयाचे 2, म्हणजे 10ला 1. मस्त आहे, गरमागरम. आणि समोरून पाहताय जड वाहनं येतात ते, आणि रस्ता छोटा आहे त्यामुळे एकामागे एक चालताय, हीच चांगली गोष्ट आहे. आता इकडे 2 व्हीलर बघा, त्याला जायची किती गाय, आणि समोरून जे ट्रक आलेत त्यांना पण जायची किती गाय. आता इथं एवढा छोटा रस्ता, सरळ एकामागे एक जायचं तर सगळ्यांना पुढं घाई आहे. मग ॲक्सिडेंट झाला की मग किती प्रॉब्लेम होतो पुढं. सव्वा 12 झालेत आत्ता आणि आपण पोचलोय पाहूरला. आता सरळ रस्ता आहे ना हा जातो जामनेरकडे. इथून 16 किलोमीटर राहिले जामनेर.
तर 12:30 वाजले तर आता आपण पोहोचलोय जामनेरला आणि जामनेरचं एसटी स्टँड पहा आपण. जामनेरच्या एसटी स्टँडचं काम भरपूर झालेलं दिसतंय. कॉन्क्रीट वगैरे सगळं व्यवस्थित आहे खाली आपण पाहताय आणि खूप साऱ्या बसेस लागले तिथं. शाळकरी मुलं पण भरपूर आहेत. तर एकंदरीतच आपला प्रवास आज इथे संपलाय. काल सुरू झाला होता प्रवास आणि आज संपलाय. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर ते हे 130 किलोमीटर होतं, पण तिथून आपण जवळजवळ 60 किलोमीटर पण आपण प्रवास केलेला आहे जालना ते छत्रपती संभाजीनगर. आणि बाकीच्या काय अडीअडचणी आल्या किंवा काही चॅलेंजेस आले, जे काही ॲडव्हेंचर केलं ते मी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर आपल्याला हा व्हिडिओ कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.